त्याच्यामध्ये गोदावरीचे पूरग्रस्त नाही मी आता ताबडतोब आता लोक त्याच्यामध्ये आहेत का काय त्या सुरक्षित ठिकाणी आहेत का काही पाण्यात आहेत मी आता नाही हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का एनडीआरएफची टीम किंवा एनडीआरएफची टीम किंवा मिलिटरी पाठवण्याची गरज आहे आर्मी एनडीआरएफची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंधार मंदडच्या परिसरामध्ये कंधार मंदड ना मी डिटेल्स घेतो कंधार मंदड ठीक आहे बोला 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 नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर 4-5 दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिलं किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी ताबडतोब आता यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू हे शब्द मी या निमित्तानं देतो आता इथं ओती पाठ काय इथं या ठिकाणी डोक्यावर पाणी होतं पहिलं हां नाही विहीर आहे नाही पुढचं नाही नाली अशी काही पक्की नाही आणि शेतकऱ्याला खर्च पहाटे 4 वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा कंधार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे बहादरपुऱ्याच्या पुलावरनं 5 फूट पाणी जात आहे तिकडे राहटीच्या पुलावरनं पाणी जाते म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आमच्या जन्मापासून आम्ही कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतो आहे काल विजेचा कडकडाट झाला सावळेश्वरमध्ये एक आमचा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेडसारख्या शहरी भागामध्ये उस्मानशाही मिल रोडमध्ये वीज पडली आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम बांधव दगावला ही परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या 24 तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्यामार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहणार आहे कृपया घराच्या बाहेर निघू नका कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि अति स्वतःचं संरक्षण करा सकाळी 4 वाजल्यापासून मी तहसीलदार आमचे शिओ पोलीस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं आहे माझ्या घरात पाणी गेलं आहे माझं धान्य भिजून गेले ते सगळं खरे असते ज्यांचं घर गेलं त्यांना घर देता येईल धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल पण जीवितहानी झाली तर ती कोणी निर्माण करून देऊ शकत नाही म्हणून माझी आग्रहाची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही उद्याचे 24 तास बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या घर पडलं असेल तर त्यांना सुरक्षित स्थळी हलवू त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करू सर्व व्यवस्था करू
परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मी पहिल्यांदा बघतोय. हे चित्र या मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. आपल्यामार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असलो तरी आता सरकारने याची फार वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ही मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे माझी राहणार.